सर्वांना क्रांतिकारी जय भीम. बाबासाहेबांचं नाव घेऊन बौद्धाच्या जीवावर मोठ्या होणाऱ्या, लखपती करोडपती होणाऱ्या, गद्दार बैमान बौद्धांना येण्यात काढणाऱ्या कडूबाईसाठी हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काल कडूबाईला फोन केला. कडूबाईला फोन करून म्हणलं, कडूबाई, मातंग समाजातील काही आरएसएसचे दलाल दोन समाजात भांडणं लावताय. मागांचं बौद्धांनी खाल्लं, मागांचं बौद्धांनी खाल्लं, महाराणी खाल्लं, असं टावं फोडताय. तुम्ही काहीतरी सांगा मावशी. तुमचा प्रवास माझ्या समोरचा आहे. तुम्ही काय होते आज, काय झाल्या? बौद्धांनी तुम्हाला डोक्यावर उचललं, तुम्हाला सोन्याचे सुगीचे दिवस दाखवले. तुम्ही सांगा त्यांना एक व्हिडिओ काढून की बौद्धांनी आम्हाला दिलंय, आमचं खाल्लं नाही, त्याची लाभार्थी मी आहे. पण मावशीने काय मला उत्तर बरोबर दिले नाही. मावशी म्हणजे दादा बोलते, करते, व्हिडिओ काढते. दुसऱ्या पण गायकांना सांगा. असाच एक फोन मावशीला मी बौद्ध लेणी बचावच्या टायमाला केल्या होत्या. मावशीने बौद्ध धर्म स्वीकारलाय. मावशीला म्हणलं, मावशी, बौद्ध लेणी बचावसाठी लोकांना आव्हान करा, समाजाच्या बांधवांना, की मोर्चात सहभागी व्हा. त्यावेळेसही या बाईने व्हिडिओ काढला नाही. ही बाई फक्त पैसे कमवण्यात गुंग आहे. मग आता माझे पेशन्स संपले. मला वाटलं आता बोलावं लागेल. आणि या बाईचा प्रवास मला सुरुवातीपासून माहिती आहे. ज्यावेळेस ही महिला सावित्रीनगरमध्ये माझ्या वस्तीमध्ये राहायला आली त्यावेळेस पासून मीला ओळखतो. एक फोन आला मला मुळेबाईचा. मुळेबाई म्हणते, भाऊ, विशाल भाऊ, एक बाई आहे चांगल्या आवाजाची, हिचं गाणं ऐकायला या, काहीतरी गल्लीमध्ये एखादा छोटासा कार्यक्रम ठेवा, जेणेकरून हिला काहीतरी आर्थिक मदत होईल, हिला हातभार लागेल. एकदा दोनदा फोन टाळला, पण जावं लागलं. तिसऱ्या फोनला गेल्यानंतर कडूबाईचा परिवार, दोन मुलं, तिचा नवरा, सगळे बसलेत. माझे पंडित बाबा वगैरे ते बसले. त्यांनी तिथं मला गाणं ऐकवलं. हा सुरुवातीचा प्रवास आहे. गाणं ऐकल्यानंतर प्रत्येक गाण्याला 100 रुपये दिले. असे 700 रुपये दिले. त्या 700 रुपयाची किंमत आता 7 रुपयाप्रमाणे पण नाहीये कडूबाईच्या जीवनामध्ये. तिथून हा प्रवास सुरू झाला. सोशल मीडियावर कडूबाई आली. कडूबाई सोशल मीडिया आल्यानंतर लोकांनी डोक्यावर उचललं. गरीबाची बाई, हलाखीची परिस्थिती जगती, हिला कुठंतरी आपण लिफ्ट द्यायला पाहिजे, हिला पाठबळ द्यायला पाहिजे, ही बाबासाहेबांचं नाव घेती, हिला उंचावर न्यायला पाहिजे. या भूमिकेतून आंबेडकरी समाजाने या कडूबाईला डोक्यात घेतलं. पण तिथूनच खरा खेळ सुरू झाला. तिथून या बाईनं आपल्या समाजाला, आपल्या समाजातील नेत्यांना लुटायचं काम सुरू केलं. येडं बनून, खोटे अश्रू दाखवून. हे मी उघड्या डोळ्याने पाहत होतो, पाहत आलोय. पण शांत. बाबासाहेबांचं नाव घेऊन काही खारामखोर मोठे झाले. म्हणलं, ही बाई जरी मोठी झाली मला काही फरक पडणार नाही. या बाईनं काय केलं? या बाईने ज्या टायमाला व्हिडिओ व्हायरल झाला, या बाईला पूर्ण संबंध महाराष्ट्रातून, देशातून, विदेशातून सुद्धा फंडिंग यायला लागली. विदेशातली फंडिंग तिच्या मुलाच्या मोबाईलवर मी पाहिली. माझा आणि त्यांचे संबंध खूप जवळचे होते. घरात जायचो मी. विदेशातून फंडिंग आली. या बाईनं घर बांधलं. या बाईनं घर बांधल्यानंतर ते घर कोणालाच माहित नाही. ते घर फक्त मला माहित, आमच्या कॉलनीतल्या लोकांना माहित. पण त्या बाईनं असा बनाव केला. इथे झालट्याजवळ उडानपुलाखाली एक झोपडपट्टी आहे. त्या झोपडपट्टीमध्ये गायरान जागा आहे. तिथं काही जणांनी झोपड्या धरल्या. त्या झोपड्यामध्ये पण या बाईने एक झोपडी धरली आणि असं दाखवलं की मी या झोपडीत राहते. त्या झोपडीत ती बाई राहत नव्हती. बीबीसीने ज्या टायमाला बातमी लावली त्या टायमाला खूप पैसा आला. समाजाने खूप पैसा दिला. या बाईकडे पैसा होता. पण जेव्हा मी गरिबी दाखवील तेव्हाच हा समाज पैसा देईल, असं तिच्या मनामध्ये एक कल्पना होती. तिने त्या कल्पनेनुसारच ती काम केलं. तिने काळ लोटत गेला. लोक पैसे देत गेले. पैसे लोकांकडून घ्यायची हा लोभ जात नव्हता. कार्यक्रम भेटत होते पण पैशाचा लोभ काय जाईना. या बाईनं सगळ्यांना येड्यात काढलं. मुख्यमंत्र्याचे माणसं आले, भेटून गेले. तिथेही गरिबी दाखवली. आठवले साहेबाकडे जाते. शेवटी हांडोरे साहेबाकडे गेली. हांडोरे साहेबाकडे गेल्यानंतर हांडोरे साहेबांनी, पाटोले साहेबांनी तिला फ्लॅट दिला. इथे सुंदरवाडीमध्ये फ्लॅट दिल्यानंतर माझ्याकडे आली. मला म्हणते, दादा, काही सांगू नका बरं कोणाला, काही सांगू नका कोणाला, व्हायलंय घर होऊ द्या. म्हणलं, ठीक आहे मावशी, आमचं मन मोठं, आम्ही बोलतो आहेत ना, आमचं मन मोठं, आम्ही सांगणार नाही. दिनकर दादा ओंकार नेते माझ्याकडे आले कडूबाईचं घर दाखवायला. त्यावेळेस या बाईने 2 महिन्याभरासाठी एक किरायची रूम घेतली. सगळा बनाव, सगळं खोटं. किरायची रूम घेतली. दादानी मला विचारलं. दादालाही मी सांगितलं नाही. कसं सांगू? मोठं होताना पाहायची सवय आम्हाला. आम्ही खेकडे नाहीत. उदारमतवादी, उदार मनाचे, दानत असलेले माणसं आम्ही. आम्ही चटणी भाकर जरी खात असले तरी दुसऱ्याने जर काही चांगलं खाल्लं तर आमचं पोट दुखत नाही. संजय भाऊ जगताप आले. ते प्लॉट दाखवत होते. मी मनातल्या मनात म्हणायचो, हिला 1200चं घर बांधलेलं. पण जाऊ द्या म्हटलं, होऊ द्या हिला मोठं. ज्या हांडोरे साहेबांनी हिला फ्लॅट दिला त्या फ्लॅटमध्ये एक दिवस सुद्धा राहिली नाही. नावावर फ्लॅट करून घेतला. प्रॉपर्टी कशामध्ये? तिजोरीमध्ये प्रॉपर्टीचे पेपर गेले. करता 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 समाजाला उल्लू बनवत गेली. बौद्ध धर्म स्वीकारला. मनामध्ये एक तीळ मात्रही बुद्ध नाहीये. बुद्धाविषयी श्रद्धा नाही, सहानुभूती नाही, बुद्धांचे विचार नाही, बुद्धाविषयी काही घेणं नाही. मनामध्ये सुरुवातीपासून येशू आहेत. डोळ्यानं पाहिले सगळ्या गोष्टी. सगळं सांगणार नाही. सगळं सांगेल तर मावशीचं चालणं सुद्धा, फिरणं बंद होऊन जाईल. येशू आहेत पण तरी बुद्ध करून बनाव करायचा. लॉकडाऊन मध्ये कार्यकर्त्यांची लिस्ट, प्रत्येक कार्यकर्त्याला फोन करायचा, राशन मागायचं. खूप जण नाव घेईन कार्यकर्त्याचे,
पंकज भाऊ आहेत आमचे, काही पैसे दिले पंकज भाऊनी, ऑपरेशनला पैसे, नुसती लूटमार लावली, नुसतं याच्याकडून लूट त्याच्याकडून लूट. अरे बाबा हो, मी ज्यावेळेस तिला काल फोन केला ती म्हणती बाबासाहेबांनी दिलं, मला बाबासाहेबाच्या नावावर कमवलं. म्हटलं मावशी, बाबासाहेबाच्या नावावर जरी कमवलं असेल, बाबासाहेबाचं नाव घेतलं त्यावेळेस तुमच्यावर नोटांचा पाऊस पाडणारे, नोटाची उधळण करणारे हे आंबेडकर लोक होते, बौद्ध बाबासाहेबांना मानणारे लोक होते. तुम्हाला भीमकन्या म्हणून तुम्हाला नावलौकिक मिळालं, भीम गायिका म्हणून नावलौकिक मिळालं. मग ज्या बाबासाहेबाच्या आंबेडकरी समाजाने, बौद्ध समाजाने तुम्हाला एवढं मोठं केलं, त्यांना आणखीन किती लुटणार, आणखीन किती लुटणार. बीबीसी फॉरेनची फंडिंग आहे बाईला, कुठून कुठून पैसा आणला, गरिबी दाखवून, ताऱ्या दाखवून, तुंतुन दाखवून, आणि त्या गायरांमध्ये ते 4 पत्र दाखवून. अहो ते 4 पत्र त्यांचे नाहीयेत, ते 4 पत्राच्या कैक अगोदर 1200चं घर तयार होतं. भोकरदनमध्ये घर आहे, इथं घर आहे, सावित्रीनगरमध्ये घर आहे, आता विक्रीला काढले. फ्लॅट आहे, फ्लॅटमध्ये कोणीच राहत नाही. अंडोर साहेबाला विनंती, अंडोर साहेब माहिती काढा, ते घर वापस घेऊन एखाद्या गरीबाला द्या, ते घर एखाद्या गरीबाला द्या. ज्या आंबेडकरी समाजाचं ही बाई नाव घेत नाही, बाबासाहेब बाबासाहेब करून लुटती सगळ्यांना, तिला म्हणतो एक आव्हान कर, ती आव्हान करत नाही. आता तिचं पोट भरलेलं आहे. पण इथून पुढचं सांगतो मी सगळ्यांना, हे असे जे गद्दार आपल्यामध्ये घुसलेत, आपल्याकडून पैसा वरबडताय, बाबासाहेबाचं नाव घेऊन आपल्याला भावनिक करताय, यांना बाजूला सारा. खूप टॅलेंट आहे या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये. त्या टॅलेंटला समोर आणा, त्यांना स्टेज द्या. आणि हे असे जे आहेत का दुतोंडे, फक्त नावाला गमछा घालणारे, नावाला बुद्ध जय भीम करणारे, यांच्या मनामध्ये बाबासाहेबाविषयी, बुद्धाविषयी काही श्रद्धा नाही. यांनी फक्त आपल्या समाजाला पैसा कमवण्याचं साधन समजलेलं आहे. म्हणून सर्व मित्रांना सांगतो, इथून पुढे जे जे खरे ओरिजिनल आंबेडकरवादी आहेत त्यांनाच तुम्ही स्टेज द्या. हे असे जे आहेत का दोघले, आता मला माझ्या सावित्रीनगरमध्ये सगळं माहिती, ही बाई राहती, हिचा प्रवास, हिचं सगळं मला माहिती. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, असे तुमच्या आजूबाजूला जे असतील त्यांना नागडं करा, त्यांना उघडं पाडा आणि त्यांचे स्टेज बंद करून टाका. आणि जे खरं टॅलेंट आहे, जे खरंच बाबासाहेबांच्या, आंबेडकरांच्या, बुद्धांच्या विचाराचे आहेत, मग ते कुठल्या जातीचे